आम्ही इथे सह्याद्री ॲग्रोवेटला रिप्रेझेंट करण्यासाठी आलो आहोत. सह्याद्री ॲग्रोवेट गायींचा संसार शेतकरी बांधवांच्या आणि गोपालकांच्या प्रगतीसाठी सदैव कार्यरत. जनावरांच्या संगोपनात नवनवीन उपाय व उत्पादने देणारे गोठ्याचे यांत्रिकीकरण आणि पशुखाद्य यामध्ये अग्रेसर म्हणजे सह्याद्री ॲग्रोवेट गायींचा संसार. ज्याप्रमाणे आपल्याला घरी संसार करण्यासाठी गृहोपयोगी वस्तू लागतात त्याचप्रमाणे आपल्याला गायींच्या गोठ्यामध्ये ही उत्पादने लागतात. ज्यामध्ये गायींना बसण्यासाठी रबर गादी, मिल्किंग मशीन, चाप कटर, प्लास्टिक प्रोडक्ट आणि दुधाळ पशुखाद्य या उत्पादनांची निर्मिती सह्याद्री ॲग्रोवेटमध्ये केली जाते. पण कोणतीही कंपनी फक्त प्रोडक्ट्सने मोठी होत नाही. कंपनी मोठी होते ती सहकारी बांधवांमुळे आणि त्यांच्यातील असणाऱ्या एकजुटीमुळे. आणि हे सर्व निर्माण होते सातत्याने होणाऱ्या एंगेजमेंट ऍक्टिव्हिटीज मधून. चला तर मग सह्याद्री ॲग्रोवेटमध्ये सर्व सहकारी बांधव एकजुटीने आणि एनर्जीने कशा प्रकारे काम करतात ते पाहणार आहोत आपण एका स्किटच्या माध्यमातून. अगं साक्षी, हे बघ कुणाचा मेल आलाय. मंगळावरून एलियनचा मेल आलाय. एलियन? काही पण काय? नाही ग, मला तर खरं वाटतोय. बघ, तुला खरं वाटत असेल तर रिप्लाय कर. रिप्लाय करते, आले तर बघून घेऊ. चालेल. कसला आवाज येतोय? कोण आहे? बापरे, काय हे? ए हाय, मी नोवा. मी मंगळ ग्रहाहून आले आहे. ही तू खरंच आलीस? अरे घाबरू नको, मी पण तुमच्यासारखीच एक आहे, फक्त मी मंगळावर राहते. तुला मराठी पण येते? हो, माझ्यामध्ये कन्व्हर्टर आहे. टेक्नॉलॉजी. पण तू आमच्या कंपनीत का आलीस? मंगळावर आमची पण एक कंपनी आहे. आमच्याही कंपनीत असंख्य माणसे आहेत, परंतु कोणाचा ताळमेळ नाही, कोणाचं एकमेकांशी जमत नाही. आमच्या कंपनीमध्ये असंख्य प्रॉब्लेम्स आहेत. आमच्या बॉसने गुगलवर सर्च केले, बेस्ट कंपनी, नाव आले सह्याद्री ॲग्रोवेट, आणि मी ॲड्रेस घेऊन इथे उतरले. एकदम बरोबर ठिकाणी आलीस. आता तू थकली असेल ना, आराम कर. उज्ज्वला तुला उद्या माहिती देईल. आता याला मॉर्निंग ऍक्टिव्हिटी ग्रुपला पण ऍड करावे लागेल. अगं हाय नोवा. हाय, मला ते मॉर्निंग ॲक्टिव्हिटी ग्रुपमध्ये ॲड केलंय. अगं तो मॉर्निंग ॲक्टिव्हिटी ग्रुप आमचा असा ग्रुप आहे ज्यावरती सर्व सहकारी बांधव योगा असेल, एक्झरसाइज असेल ते करतात. यामुळे काय होते तर एनर्जी पण टिकून राहते आणि सर्वांचे स्वास्थ्य पण सुरक्षित राहते. चल तुला कंपनीमधील काही अजून ॲक्टिव्हिटी दाखवते. हे काय काढताय? रांगोळी? ती तर आपण सण समारंभाला काढतो. अगं नोवा, रांगोळी फक्त सण समारंभालाच काढली जाते असं काही नाही बरं का. इथे प्रत्येक युनिटला आणि तेही दररोज रांगोळी काढली जाते. यामुळे काय होतं, पावित्रता देखील टिकून राहते. अरे वा, म्हणजे तुम्ही घराप्रमाणे कंपनीचं ते पावित्र्य राखताय. हो अगदी बरोबर. हे काय करताय? ताट ओवाळताय, आरती करताय, नेमकी काय हे? कसली आरती आहे? अगं घरातून निघताना प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी ताणतणाव असतो आणि तो ताणतणाव सर्वांच्या मनामधून निघून जावा यासाठी ही आरती घेतली जाते. मी सह्याद्री ॲग्रोवेटचा घटक असून मी अशी प्रतिज्ञा करते की हे काय बोलताय? काय? गोठ्याच्या यांत्रिकीकरणातून शुद्ध दुधाची निर्मिती करून आरोग्य व आनंद निर्माण करणे तसेच ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करणे हे आमच्या कंपनीचे ध्येय, आणि हे कंपनीचे ध्येय प्रत्येकाच्या आचरणात असावे यासाठी ही आमची प्रतिज्ञा. छान ऍक्टिव्हिटी करताय तुम्ही ही. अगदी बरोबर. गुड मॉर्निंग टीम. गुड मॉर्निंग. आज कॅटल फीडच्या किती बॅग डिस्पॅच आहेत आपल्या? ही परत एकत्र बसली आहेत. नेमकी काय चाललंय यांचं परत एकत्र? अगं नोवा, ही आमची टीमची मॉर्निंग मीटिंग आहे. ह्या मॉर्निंग मीटिंगला सर्व डिपार्टमेंटची मीटिंग होते, आणि एवढंच नाही बरं का, त्याचप्रमाणे काय होतं की प्रत्येक डिपार्टमेंटची हेड वाईज पण मीटिंग असते. यामध्ये सगळे डिपार्टमेंटचे हेड एकत्र येतात. त्यामुळे काय होतं की कम्युनिकेशन देखील व्यवस्थित होतं आणि सर्व प्रॉब्लेम जागेवरच सुटले जातात. अगं हे साक्षी, हा, नोवाला टी ब्रेकला घेऊन जा. हो चालेल. चल नोवा, मी तुला आमचं ओपन कॅन्टीन दाखवते. तू चहा घेतेस की कॉफी? चहा. ओके, हे घे तुला चहा. या व्यतिरिक्त तुला नाश्त्यामध्ये फ्रुट्स हवे? फ्रुट्स इथे? हो, आम्ही फ्रुट्स, ज्यूस आणि सॅलड हेही ठेवतो, जेणेकरून शरीराला कमी असणारे मिनरल्स, विटामिन्स असतील हे सगळे शरीराला मिळतात. त्यामुळे सर्व सहकाऱ्यांची हेल्थही व्यवस्थित राहते आणि आजारी पडण्याचं प्रमाण देखील कमी होतं. वाव, म्हणजे तुम्ही हेल्थची देखील काळजी घेता एम्प्लॉईच्या. हो. चल, मी तुला आता अकाउंट डिपार्टमेंटमध्ये घेऊन जाते. हे अकाउंट डिपार्टमेंट इथे. अरे यार, हे काय? कधीपासून माझी अमाऊंटच टॅली होत नाहीये. काय चुकतंय कळतच नाहीये. अगं तू हे बिल ऍड नाही केले, त्यामुळे तुझं टॅली होत नाहीये. अरे हो रे, माझं लक्षातच आलं नाही हे अमाऊंट राहिलेली. हे घे झकास कार्ड. थँक्यू सो मच. हे काय दिलंय मला? हे आहे झकास कार्ड. हे आम्ही एकमेकांना थँक्यूच्या स्वरूपात देतो. यामुळे सहकाऱ्यांमध्ये मदतीची भावना देखील वाढते. त्यामुळं आपल्या मदतीमुळे कोणाला तरी फायदा होतोय. हे ऑफिसमध्ये? हो,
आमच्या इथे नवरात्री चालू आहे, त्यामुळे आम्ही आज गरबा आयोजित केलाय. आमच्या इथे सर्व प्रकारचे सण समारंभ साजरे केले जातात. यामुळे सर्व प्रकारच्या परंपरा, कल्चर हे देखील आम्हाला समजते आणि यातून सर्वांमध्ये समता आणि एकता टिकून राहते. सण समारंभ देखील एकत्र साजरे करता. चला ग, दमली आहे मी खूप. हो यार, खूप भूक लागली आणि अरे तसंही आज आपल्या युनिटला जेवण आहे ना. अरे हो, चला जेवायला. जेवण? कसलं जेवण? अगं नोवा, आमच्याकडे सर्व सहकाऱ्यांसाठी दर महिन्यातून एकदा जेवणाचे नियोजन केले जाते. हे तर काहीच नाही, 15 दिवसातून एकदा स्नॅक्स पार्टी पण करतो. त्यामुळे कामाच्या वातावरणातून एक ब्रेक मिळतो आणि आनंदही आनंद राहतो कंपनीमध्ये. शोल्डर, नीज, हेड, ग्लास. गेम गेम ऑफिसमध्ये गेम? अगं, आठवड्याच्या दगदगीला बाय बाय करायचं असेल तर थोडासा विरंगुळा हवा की नाही, त्यासाठी दर शनिवारी फन ऍक्टिव्हिटी घे. त्यासोबत आम्ही ट्रेनिंग सुद्धा ठेवतो. सर्व सहकाऱ्यांचे गॅप, स्किल, नॉलेज अनालिसिस करून आम्ही त्यांच्यासाठी ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करत असतो. आज मी नवीन DSI केला. DSI म्हणजे काय? रोजच्या कामात छोटे छोटे बदल करून प्रगती करणे म्हणजे DSI. मोठी प्रगती एकदम होत नाही तर छोट्या छोट्या बदलांतूनच होते. उद्या आपल्याला फॅक्टरी व्हिजिटला सुद्धा जायचंय. अरे हो. हो, बरोबर. फॅक्टरी व्हिजिट? ती कशासाठी? तू कशी आली मंगळावरून आमच्या कंपनीत व्हिजिट करायला, तसं आम्ही सुद्धा जातो दुसऱ्या कंपनीमध्ये बघायला. आणि याशिवाय आम्ही सहकारी व्हिजिट देखील करतो. महिन्यातून एक दिवस जो सहकारी आपल्याकडे काम करतो त्याच्या घरी जाऊन त्यांना भेटवस्तू देतो, तसेच मिठाई देतो. त्याच्यामुळे त्यांच्या फॅमिली सोबत तसेच त्या सहकार्यासोबत एक बॉन्डिंग तयार होते. सहलीला जायचा जायचा सहलीला? सहलीला का बरं चाललाय तुम्ही? अरे आम्ही सहल म्हणजे आम्ही आउटडोअर ऍक्टिव्हिटी प्लॅन करतो. म्हणजे रोजच्या कामाच्या व्यापातून थोडासा माइंड फ्रेश होण्यासाठी कधी निसर्गरम्य ठिकाण असेल किंवा ट्रेकिंग असेल किंवा कधी कधी डिनर प्लॅन करतो. त्यामुळे काय होतं, एक टीमचं बॉन्डिंग पण तयार होतं आणि माइंड रिफ्रेश होऊन आपण कामाने उत्साहाने सुरुवात करू शकतो. ग्रेट, ते तर हवे. काय ग, आवडलं का तुला? हो, आवडलं. सगळं खूप छान होतं. पण मला हे खूप टाइमपासिंग वाटलं. काम कमी आणि ऍक्टिव्हिटीज खूप होत आहे. आणि याचा आउटकम काय? वा रे नोहा, छान बोललीस हा. अगं, या सर्व ऍक्टिव्हिटीमुळे आमच्याकडे दर महिन्याला अटेंडन्स 96% एवढी आहे. इतकंच नाही तर लेट मार्क 2%पेक्षा कमी झालेत आमचे. आणि या व्यतिरिक्त ह्या ऍक्टिव्हिटीमुळे आमचे सहकारी कंपनी सोडून जाण्याचं प्रमाण हे देखील 3%पेक्षा कमी झालंय. त्याचप्रमाणे आमचा सर्व सहकार्यांचा MIS रेशो देखील 80%पेक्षा जास्त आहे. ऍक्टिव्हिटीमुळे कस्टमर सॅटिस्फॅक्शनचा रेशो हा 80% वाढला. शेतकरी बांधवांसोबत असणारे रिलेशन आमचे जे आहे ते स्ट्रॉंग झाले. त्यामध्ये आमचे ऑर्गनायझेशन ग्रोथ जी आहे ती इयर ऑन इयर 40%हून अधिक होत आहे. तर आपण सर्वांनी संपूर्ण प्रेझेंटेशन मध्ये पाहिले की एंगेजमेंट ऍक्टिव्हिटी हे फक्त म्हणजे एंटरटेनमेंट आणि मीटिंग्स नाही, तर सहकारी बांधवांना याच्यातून होणारी प्रगती हा एक मोठा वाटा आहे याच्यामध्ये. आणि यासाठी आम्ही BHMS म्हणजे बॉडी, हार्ट, माइंड अँड सोल या सूत्रांचा उपयोग केला. बॉडीमध्ये आउटडोअर ॲक्टिव्हिटीज असतील, फन ॲक्टिव्हिटी असेल, त्याच्यानंतर माइंडमध्ये बर्थडे सेलिब्रेशन जे आपल्या भावना जपतात, झकास कार्ड असेल, सहकारी व्हिजिट असेल, त्यानंतर माइंडमध्ये DSI ॲक्टिव्हिटी, ट्रेनिंग आणि लर्निंग पार्ट, आणि सोलमध्ये आरती आणि प्रतिज्ञा, तसेच कंपनीचे विजन, मिशन आणि व्हॅल्यूज या सूत्रांचा उपयोग केला. आणि हे सर्व आम्हाला मिळाले हे TLC लर्निंग्समुळे. त्याच्यामुळे TLCचे सर्व मेंटर्स आणि टीचर्स यांचे आम्ही आमच्याकडून मनापासून धन्यवाद.